Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. जागना है तो जगाना पडेगा, एक राष्ट्र के लिए. पिंपरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांच्या विषयी असलेली नाराजगी दूर करून सर्वांचे मनोमिलन घडवण्यात माजी महापौर व महायुतीचे समन्वयक योगेश बहल यांना यश आले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत माजी उपमहापौर डब्बू आसवानी व इतर माजी नगरसेवक आणि उद्योजक यांच्यासोबत बैठक घेऊन नाराजगी दूर केली. त्यावेळी बहल यांच्या शिष्टाईला यश आले. यामुळे अण्णा बनसोडे यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. आमदार अण्णा बनसोडे संपर्कात राहत नाहीत असे सांगून पिंपरी कॅम्पातील व्यापारी तसेच माजी महापौर माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी डब्बू आसवानी यांची पिंपरीत येथे येऊन भेट घेतली होती. यापाठोपाठ आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डब्बू आसवानी यांच्यासह सर्वांची मुंबईत बैठक घेऊन समेट घडवला. अण्णा बनसोडे यांच्या कार्यपद्धतीत भविष्यात निश्चित सुधारणा असेल असा शब्द स्वतः अजित पवार यांनी दिला आणि हे मनोमिलन घडवून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर डब्बू आसवानी, उद्योजक श्रीचंद आसवानी, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, शीतल शिंदे, काळूराम पवार आदीची उपस्थिती होती. यातील काळूराम पवार यांनीही अण्णा बनसोडे यांच्याबाबत नाराजी व्यक्त करत बंडखोरी अर्ज भरलेला होता. मात्र काळूराम पवार यांच्यासह पिंपरी विधानसभा मतदारसंघातून एकूण 19 इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज माघारा घेऊन यापूर्वीच अण्णा बनसोडे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यामध्ये मुख्यतः RPIच्या महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा व ज्येष्ठ माजी नगरसेवक चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेकडून प्रबळ इच्छुक दावेदार माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे, कामगार नेते बाबा कांबळे यांच्यासह इतर 19 उमेदवारांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज माघार घेऊन अण्णा बनसोडे यांना पाठिंबा दिल्यामुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघा विशेष चर्चेत राहिला. पिंपरी कॅम्प परिसरात विशेष प्राबल्य असणारे माजी उपमहापौर डब्बू आसवानी आणि उद्योजक श्रीचंद आसवानी यांचा बनसोडे यांच्या उमेदवारीला तत्वतः विरोध होता. हा विरोध संपवण्यात अजित पवार आणि योगेश बहल यांना यश आल्याने अण्णा बनसोडे यांचा मार्ग अधिक सुकर झाल्याचं दिसतं आहे. आता अजितदादा पवार आणि RPI सह महायुतीतील इतर सर्व घटक पक्षांनी अण्णा बनसोडे यांना विक्रमी मताने निवडून आणण्याचा निर्धार केला आहे, अशी माहिती महायुतीचे समन्वयक व माजी महापौर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी दिली. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.